वाहतूकदारांच्या संपाचा राज्यात फक्त पेट्रोल डिझेलवरच नाही तर जीवनावश्यक वस्तूंवरही परिणाम झाला। हिट अँड रनचा विषय गंभीर आहे, पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। तर समन्वय साधून केंद्र सरकार योग्य तो तोडगा काढेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली। महाराष्ट्रामध्ये फक्त पेट्रोल डिझेलच्या पंपावरच गोंधळ नाही आहे, तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू अगदी टँकरनं अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतो, टँकरनं दूध पुरवठा होतो, भाजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं आहे। आज 2 दिवस झालेले आहेत, मी तेच सांगितलं की समन्वय साधून चांगल्या पद्धतीचा त्याच्यामधनं तोडगा सरकार काढेल, केंद्र सरकार काढेल याची पूर्ण खात्री आहे। काही संघटनांशी बोलणं सुरू आहे सरकारचं, केंद्र सरकार पुढाकार घेईल, राज्य सरकार पुढाकार घेईल आणि त्याच्यातनं चर्चा होईल ना नक्की। आपण काय आवाहन करणार आहात या सगळ्या संघटनांना? मी सुरुवातीलाच सांगितलं की शेवटी हे मोठी हेवी व्हेकल जी असतात त्याच्यातनं दुधाची वाहतूक होत असते, त्याच्यामध्ये भाज्यांची वाहतूक होत असते, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक होत असते, तर त्याच्या संपाच्या बाबतीमध्ये वाहतूक संघटनांनी विचार करावा, केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।